संता पोलिसात भरती होतो. एकदा तो पोलीस इन्स्पेक्टरला फोन लावतो. संता साहेब, इथे एका महिलेने आपल्या पतीला गोळी मारून त्याचा खून केलाय. पोलीस इन्स्पेक्टर का? संता तिने पुसलेल्या फरचीवरून तो चालत गेला म्हणून. पोलीस इन्स्पेक्टर मग त्या महिलेला अटक केली का नाही? संता नाही, अजून फरशी थोडीशी ओली आहे. नवरा म्हणतो जर मी नेता झालो ना तर अख्ख्या देशाला बदलून टाकेल. बायको जरा कमी पेत जा. लुंगी समजून माझी साडी नेसली तुम्ही, ती बदला आधी. 20-25 लोक हिमालयात जात होते. एक न्यूज रिपोर्टर, तुम्ही सर्व लोक कुठे चालला आहात? लोक हिमालयात समाधी घ्यायला. न्यूज रिपोर्टर, पण का? असं काय घडतंय? लोक, जेव्हापासून व्हॉट्सअप आलंय तेव्हापासून मोठे मोठे ज्ञानी पैदा होऊन राहिलेत. आता संसारात आमची काही गरज नाही. डॉक्टर संताला सांगण्यास वाईट वाटते की तुमची एक किडनी फेल झाली आहे. हे ऐकल्यावर संता खूप रडतो. मग तो शांत होऊन डॉक्टरांना विचारतो, किती गुणांनी? एका मित्राने मला 10,000 रुपये मागितले. मी म्हटलो पैसे तर नाही, पण तू माझ्याकडून एवढ्या पैशांची अपेक्षा ठेवली, लय बरं वाटलं. माणूस म्हणतो साहेब माझी बायको हरवली. हे बघा, हे पोस्ट ऑफिस आहे, पोलीस स्टेशन नाही. तक्रार द्यायला पोलीस स्टेशन मध्ये जा. माणूस, चायला आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच कळत नाही. एक माणूस खड्डे बनवत होता. मागून दुसरा बुजवत येत होता. एकाने असाच प्रश्न विचारला, तुम्ही हे काय करताय? तर ते म्हणाले, हा सरकारी वृक्षारोपणाचा उपक्रम आहे. मला खड्डे बनवण्याचे आणि याला खड्डे बुजवण्याचे काम दिलेले आहे. मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे. आम्ही आमचे काम करत आहोत. नवरा, सजनी तुझ्या केसांच्या मखमली जाळ्याला सांभाळत जात जरा. गजरा. बायको, तुम्ही पण ना ईशा. नवरा, आई शपथ, जर पुन्हा जेवणात तुझ्या केस सापडला ना तर सजनीवरून गजनी बनवून टाकेल तुला. बायको, तुम्ही काल खूप प्यालाय होता. नवरा, नाही ग बायको, तुम्ही नळापाशी बसून म्हणत होता रडू नको, सगळं ठीक होईल. बायको तिच्या मैत्रिणीला, अगं काल दिवसभर नेट चालत नव्हते. मैत्रीण, मग काय केलं? बायको, काही नाही ग, नवऱ्याबरोबर गप्पा मारत होते. चांगला वाटलं ग स्वभावाने तो.